तर वादळ वारा पाऊस यामुळं लाईटचा प्रॉब्लेम भरपूर होता, नेटवर्क पण इश्यू होता, त्यामुळेच ट्युटोरियल असो किंवा इतर कामं भरपूर पेंडिंग पडलेली. तर नक्कीच आता जरा सुरळीत चाललंय, त्यामुळे फायनली आपण आत्ता हे ट्युटोरियल आणले. तर नक्कीच आपण आधी गेली एक पोस्ट केली ती की एकदम खतरनाक 9x16 वेडिंग थीम, आणि त्याला तुम्ही भरमसाठ ढीक प्रेम दिला आणि कमेंट पण केला की दादा यावर 100% ट्युटोरियल आलं पाहिजे. लयजणांनी म्हणलं PhD पाहिजे, लयजण म्हणलं PLP पाहिजे. तर नक्कीच मी म्हटलं की 100% यावर ट्युटोरियल येणार, काळजी करू नका. सविस्तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. तर ते लवकरच ट्युटोरियल आणायचं होतं, पण नक्कीच ह्या गोष्टी झाल्या, सगळ्या प्रॉब्लेम्स आलं, त्यामुळे मग नंतर आणि एक ऑर्डर झाली आपली अजून चांगल्या प्रकारे एक. मग ह्या दोन्हींचं आपण एकदमच ट्युटोरियल आणले चांगल्या प्रकारे, बेस्ट ऑफ द बेस्ट. तर जे काय आपण इन्फॉर्मेशन असतात तर ते आपल्या इंस्टाग्राम स्टोरी, PPGD कम्युनिटी आपलं चॅनल असेल ब्रॉडकास्ट, आणि आपल्या टेलिग्रामला ते देत असतो. त्यामुळे तिथं कोण जॉईन आणि फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन फॉलो करून टाका. त्याचबरोबर आपल्या सबस्क्राईब पण करा आपल्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असेल तर. भरपूर जण फोन कराल्यात की दादा क्लासचा काय विषय, तर काळजी करू नका, पुढील महिन्यात आपली बॅच चालू होईल. अजून डेट फिक्स नाही आहे, येत्या 9 ते 10 दिवसात आपली डेट फिक्स होऊन आपली जी काय डेट आहे तर ती रिलीज केली जाईल किंवा बॅच अनाऊन्स केली जाईल आपल्या इन्स्टा स्टोरीला आणि आपल्या कम्युनिटीला किंवा इथं पण आपल्या यूट्यूबला त्यांनी कळवलं जाईल पोस्टच्या माध्यमातून. काळजी करू नका, फक्त आपल्या इंस्टाग्रामला, टेलिग्रामला आणि यूट्यूबला ॲक्टिव्ह राहा. फॉलो जॉईन केलं नसेल तर लवकर फॉलो जॉईन सबस्क्राईब करून टाका. तर यात आपण आजच्या टॉपिककडं, आज आपण 4 PhD 4 PLP दिल्यात. तर ते म्हणजे काय की विदाऊट टेक्स्टिंगचा भाग एक पोस्टर थीम एक बेस्ट दिल्या, जे आपण प्रॉपर लेवलला पोस्ट केल्या त्यामध्ये स्क्रोलिंग लेवलला 1 आणि 2 असं, तर ते 2 करायला लागतात. ती कशी करायची पोस्ट बीट्स तर ते सगळं आपण ट्युटोरियल ऑलरेडी आणलंय. तर नक्कीच एका ट्युटोरियलमध्ये आपण बजरंगबलीच्या यामध्ये सांगितलेलं की बाबा कसं काय करायचं त्या लॉंग पोस्ट, तर ते नक्कीच ट्युटोरियल चेक करा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेपरेट आपण ट्युटोरियल आणणार. त्याचबरोबर सगळ्यात मेन विषय म्हणजे काय की तुम्हाला आपल्या PLPला प्रॉब्लेम काय येतोय ही मला जरा नक्कीच कळवा. प्रॉब्लेम याला आहे का नाही, कारण का आता जरा मी झिप प्रॉपर PCमधनं एक्स्ट्रॅक्ट करत होतो, आता मग आणि पुन्हा मी जरा मोबाईलमधनं झिप एक्स्ट्रॅक्ट करून बघतो प्रॉपर लेवलला PLP फाईलची. नक्कीच प्रॉब्लेम आला तर नक्की कळवा आजच्या ट्युटोरियल. ओके, तर चला फायनली जाऊयात आपण आपल्या आजच्या गोष्टी सगळ्या सर्व बघायला आपल्या फोटोशॉपमध्ये. एक आणि एक गोष्ट मी तुम्हाला कसा इफेक्ट मारला, काय साईज घेतली आणि कसं ॲडजस्टमेंट्स आहे, सगळं बेसिक तडवान समजून सांगणार आहे. बाकी आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर चॅनल नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर भावांनो, आता आलो आपली पहिली W1 म्हणजेच वेडिंग 1 आपली जी काय पोस्ट आहे तर ती बघायला. इथं बघायला गेलं तर भरपूर तुम्हाला गोष्टी बघायला भेटतील. जर दिसत नसतील तर बघाल तर पॅनल ऑप्शन आपण मोठं करून टाकूयात, जेणेकरून तुम्हाला मोठं थंबनेल दिसून जाईल. ओके, डन. तर बघू शकता इथं प्रॉपर लेवलला आपण जी काय डिटेल्स आहे तर ती एक आणि एक तुम्हाला दिलेली आहे. नक्कीच आपला इफेक्ट कसा मारला, काय मारला, हा सगळा भाग. इथं आपण घेतलं आहे बॅकग्राऊंडचा भाग, नॉर्मल थीम सनलाईट थीममधलं आपलं, जसं की एंड थीममधलं आपण एकदम छान बॅकग्राऊंड घेतलं आहे. सनराईज सनसेट तुम्ही म्हणू शकता, त्या लेवलला घेतला की बेस्ट असा येतोय. जर करायचं असेल सनराईज सनसेट तर तुम्हाला इथं कलर लुकअप लावावं लागणार आहे. त्याचं नाव आहे AJ एम्बर. AJ एम्बर काय काम करतोय, डार्केस्ट थीममध्ये नेतोय, पण आता हा लयच एक हेवी इफेक्ट लागला तरी फील येतो, तुम्हाला ॲडजस्ट करायचं असते. फील एक प्रकारे 20, 25, 30 केला तरी बेस्ट ऑफ द बेस्ट लुकअप येऊन जातोय. त्यानंतर मग त्यावर आपण पाठीमाग असा सूर्याचा भाग किंवा चंद्राचा भाग आपल्याला दाखवत होता, तर त्यामुळे आपण ती थीम घेतलेला आहे बेस्ट ऑफ द बेस्ट. सर्कल घेतला, सर्कलला आपण आउटर ग्लो मारलाय, तर तो तयारच भेटतोय, PNG भेटलेला, त्यामुळे आपण ते घेऊन डायरेक्ट त्याला कलर डॉज केलाय. इथं ब्लेंड मोड चेंज केला याचा कलर डॉज, आणि त्यानंतर इथं आपण फील केलं 60 म्हणजे 60 केलं, जेणेकरून लई हेवी होतं ते आपण कमीत कमी केलं. ओके, त्यानंतर मग इथं आपण आपली इमेज घेतली, त्या थीममध्येच AJ एम्बर मारून त्यानंतर याला व्हायब्रन्स जरा ॲडजस्ट केला आणि जरा एक्सपोजर लावलं, जेणेकरून बेस्ट ऑफ द बेस्ट ते मॅच होईल. त्यानंतर मग जरा लाईट आपण ॲडजस्ट केल्या, लेफ्ट साईड, राईट साईड आणि मिडलला, जिथनं आपलं रिफ्लेक्शन आहे बेस्ट लेवलचं. तर ते जर तुम्हाला वाटलं तर जी काय आपली ही पाठीमागच्या सर्कलची जी काय लेअर आहे तर त्याला तुम्ही जरा कंट्रोल जे करून आपण तुम्ही कॉपी घ्या, जेणेकरून अजून ते रिफ्लेक्शन बेस्ट दिसलं असं मला तरी वाटते. बघा, चेकआउट करा. त्यानंतर खालचा आपण सरफेस घेतला नॉर्मल लेवलला, पिंटरेस्टवरून देऊन भरपूर काही गोष्टी भेटतील, चेकआउट करा. व्हायब्रन्स जरा लावला आणि त्याला जरा एक्सपोजर लावलं. ओके, त्यानंतर मग जरा इथं आपण मिडलला प्रॉपर आपण जरा वेव्ह थीममध्ये जरा म्हणजे तुम्ही म्हणू शकता डस्ट बिस्ट लाईट पार्टिकल आपण ॲडजस्ट केलं. त्याच्या पुढे बरोबर मंदिर थीम घेतली, फ्लिप करून फ्लिप रोटेट पण बेस्ट ॲडजस्ट झाल्या चांगल्या प्रकारे. त्यानंतर इथं आपण व्हायब्रन्स कमी केला, एक्सपोजर सगळं ग्रॅडियंट मॅप. आता ग्रॅडियंट मॅप ही एक प्रोसेस आहे, ही तुम्ही नक्कीच शिकणं गरजेचं आहे, पण जर त्या लेवलला जर तुम्हाला येत नसेल तर डायरेक्टला कलर लुकअप लावून टाका. म्हणजे एक प्रकारे AJ एम्बर नावाची जी काही गोष्ट आहे तर ती बेस्ट ऑफ द बेस्ट मॅच होऊन जाते. लई हेवी वाटत असेल तर 0 करायचा आणि हळूहळू वाढवा त्या, जेणेकरून तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट रिफ्लेक्शन बघायला भेटेल. त्यानंतर मग राईट साईड लेफ्ट साईड आपण जी काय स्पॉटलाईट आहे तर ती लावली. त्यानंतर जिथं आपलं प्रॉपर एम्प्टी भाग आहे तिथं आपण रिफ्लेक्शन लावले. त्यानंतर पुढील भाग आपण घेतला, त्याला आपण AJ एम्बरच. त्यानंतर व्हायब्रन्स जरा अवघच एक्सपोजर फेसचं, त्यानंतर जरा ब्राईटनेसचा आपला विषय.
त्यानंतर जरा आपण इथं रॉयल एनफिल्ड घेतली क्लासिक 350 आणि त्यानंतर खालनं आपण जरा ग्रायडंट मारला आहे बेस्ट लेवलचा मॅच होण्यासाठी आणि मग जरा आपण इकडे जरा मंडलाड थीम घेतला आणि मग इथनं आपले टेस्टिंग चालू होते। एवढा आपला भाग आपण PhD स्वरूपात वेगळा दिला जेणेकरून तुम्हाला पोस्टर थीम कशी केली ही प्रॉपर लेवलला त्या PhDमध्ये कळेल। तर ओव्हरऑल W1 ह्या नावाची आपली टेक्स्ट स्वरूपात सगळी संपूर्ण गोष्ट भेटून जाईल आणि W2 जी काय तर ती पोस्टर आहे चेकआउट करून घ्यायचीच। ओके, बाकी इथनं मी कंटिन्यू करतो। तर इथं आपण घेतला आहे शेप सेक्शन, त्यानंतर इथं आपण लॉंग शॅडो लावला आहे, लॉंग शॅडोवरती ऑलरेडी ट्युटोरियल आले, चेकआउट करून घ्या। त्यानंतर इथं संतोष अंजली हे नाव होतं, त्याला आपण टेक्स्चर एकाच ग्रुपमध्ये ठेवून अप्लाय केलं प्रॉपर टेक्स्चर एक। त्यानंतर आपण एक्सपोजर थीम त्याला लावली आणि जरा सगळ्यात बेस्ट लेवल म्हणजे व्हायब्रन्स जरा ॲडजस्ट केला जेणेकरून ती टेक्स्ट उठून दिसलं। त्यानंतर मग दोघांची पण आपली इन्फॉर्मेशन, संतोष यांच्या तिकडचे नातेवाईक आणि अंजली यांच्या तिकडचे नातेवाईक संपूर्ण संबंध आपण दाखवला। त्यानंतर मग प्रॉपर इथं वर शेप घेऊन त्याचा ब्लेंड मोड चेंज केला बघा, खालच्या पण शेपचा ब्लेंड मोड ओव्हरली केला आहे, वरच्या पण दोन शेप्स आहेत इथं चिसौका आणि चिरंजीव लिहिण्यासाठी तर ओव्हरली केलं आहे। चिसौका आणि चिरंजीव आपण त्या दोन्ही गोष्टी नॉर्मल फॉन्टमध्ये घेतल्यात, त्याचं नाव आहे प्रॉपर तुम्ही बघू शकता हिंद आणि एक देवनारी पण ठेवला तरी बेस्ट फोटन जाईल। आणि हे संतोष अंजली या फॉन्टचं नाव आहे साधना। ओके, शुभविवाह पण त्याच थीममध्ये आपण घेतले। शुभविवाहाला आपण टेक्स्चर ॲड केलं व्हाईट प्लस डॉटेड ॲब्स्ट्रॅक्ट ब्लॅक असं तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर इथं यांचा शुभविवाह आणि पुढं 16 ह्या फॉन्टला तुम्ही इन्फिनिटी 09 बघू शकता, भरपूर चांगला फेमस फॉन्ट आहे। त्यानंतर इथं आपण शेप घेतला आणि त्याचबरोबर मग जी काय गुरुवार दिनांक डेट आहे, वेळ आहे आणि या शुभमुहूर्तावर करण्याची योजली आहे। त्यानंतर मग पुढील गोष्ट आपलं विवाहस्थळ येणार होतं, मग तिथं आपण शेप घेतला, जे काय गावाचं नाव आहे तर ते, बाकी कुठं काय तालुका जिल्हा हे आपण टाकलं आणि त्यानंतर मग पुढं आपण एक नॉर्मलचा शेप घेतला आहे। राईट साईडचा जो काय आपला भाग आहे PNG डिझाईन एलिमेंटचा तर जो आपण कट केला आणि त्याबरोबर त्या शेपला जरा आपण पिवळं केलं कारण का त्या कलरला मॅच होण्यासाठी टेक्स्टच्या, आणि विवाहस्थळ हे जे काय तर ते आपण डार्क रेडमध्ये ठेवलं जसं आपण शेपला घेतले तर त्या दृष्टिकोनातून। मग त्यानंतर प्रॉपर लेवलला समस्त आळेकर परिवार या थीममध्ये, मग त्यानंतर जरा शेप पुढं निमंत्रक अशा आपण गोष्टी सगळ्या करून बाकी जे काय गणपती बाप्पांची वरची गोष्ट आहे तर ती आपण बेस्ट लेवलला ॲडजस्ट केली, एकदम छान आपल्याला बाप्पा भेटल्यात। त्यानंतर राईट साईडला आपलं कुर्यात सदामंगलम ससने निमंत्रण अशा लेवलला आपण ही गोष्ट ॲड केली। त्यानंतर मग आपलं नाव ते डिटेल्स ते असतील तर ते, आणि त्यानंतर मग कलर बॅलेन्स, फोटो फिल्टर बेस्ट लेवलला, एक्सपोजर, व्हायब्रन्स अँड ब्राईटनेस अशा लेवलला आपली टॉपची डिझाईन तयार झाली। तर कशी वाटली पहिली डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा। आता आपण चालू दुसरी डिझाईन बघायला आणि नक्की दोन्हींपैकी कोणती आवडली ते पण नक्कीच कमेंट करायला विसरू नका। ही झाली आपली पहिली, आता दुसरी बघूयात टॉपचा विषय। तर ही पहिली आपण बघितली ही डार्क थीम होती, आता दुसरी बघायला चाललोय ही लाईट थीम आहे आणि बेस्ट तुम्हाला आवडून पण जाईल। ओके, ह्याचा पण जर आपण चांगल्या प्रकारे जे आपण बॅकग्राऊंड करते त्यानुसारच आपली कन्सेप्ट ठरत असते लाईटची आणि कलरची, तर तुम्ही शिकून घ्या आणि समजून घ्या। पहिल्यांदा आपण घेतलं बघा सगळं प्रॉपर जरा जास्त लेवलला घेतलं आपण स्काय थीमच, जरा अवघड निळा आणि आपला गुलाबी म्हणजेच एक प्रकारे ब्ल्यू आणि पिंक म्हणू शकता ते कॉम्बिनेशन आपण या टीमला ठेवले। त्यानंतर याच्यात आपण भरपूर गोष्टी जरा ब्लेंड केल्यात, ब्लेंड म्हणजे प्रॉपर लाईट पार्टिकल्स, डॉटेड पार्टिकल्स, त्यानंतर स्क्वेअर पार्टिकल्स, भरपूर काही गोष्टी यात प्रॉपर ब्लेंड केल्या, त्यामुळे जरा एकदम क्रिस्प असा आला आहे। आणि त्याचा आपण ब्लेंड मोड केला आहे बघा कलर डॉज, हे नॉर्मल लेवलला असं ब्लॅक थीम होतं, याला कलर डॉज केल्यामुळे ते पाठीमाग बरोबर मॅच होऊन जाते। त्यानंतर मग कलर लुकअप आपण ॲड केला आहे आणि त्याची जरा इंटेन्सिटी भरपूर कमी ठेवल्या, 35 ठेवल्या, वाढवून असं तर वाढवू शकता, चेकआउट करा। त्यानंतर मग खालचा आपला सरफेस रे घेतला आहे आपण बेस्ट लेवलचा। त्यानंतर मग आपली जी काय मेन इमेज आहे ती कटिंग करून फेस क्लिनिंग करून 2-3दा इफेक्ट्स मारून, कॅमेराचा इफेक्ट पण तुम्हाला बघायला भेटेल काय मारला आहे का आणि ते चेकआउट करून घेऊ शकता। इथं बिफोर आफ्टर तुम्ही या कॅमेराच्या इफेक्टला बघू शकता की बाबा कसं काय काय आपण ॲडजस्ट केलेलं आहे। ओके, त्यानंतर मग आपण मंदिराची गोष्ट घेतली, असं मंदिर आपण कटिंग थीममध्ये लावलं, एक मंदिर आणि दुसरं मग त्याच्या पुढंच आपलं जे काय भाग असेल तर जसं एकदम छान प्रकारे जोडलं। आणि तुम्हाला हे कसं वाटलं जोडणं हे नक्कीच मला कमेंट करा, प्रॉपर एकदम बेस्ट मॅच पण झाले। आणि बरोबर जिथं मॉडेल आहे जिथं मंदिर आहे तिथं लाईट रिफ्लेक्शन हेवी लाईट मारले आपण व्हाईट थीमची, जेणेकरून ती बेस्ट पण दिसते, नको असली तर काढून टाकू शकता। बाकी जरा सरफेसमध्ये आपण जरा ब्लेंडिंग गोष्टी केल्या, त्यानंतर एक्सपोजर जरा खालनं डाऊन केलं, भरपूर जरा टेक्स्टिंगचा भाग येणार आहे त्यामुळं आपण लागली शॅडो घेतला। त्यानंतर आपला मोरांचा भाग घेतला, एकदम पिकॉक थीम बेस्ट लेवलला, आपला फक्त लेफ्ट साईडचा चांगल्या प्रकारे पिकॉक मोर दिसणार आहे, राईट साईडचा दिसणार नाही कारण का तिथं आपली इमेज येणार आहे आणि फक्त यांचा जो काय आपला मोराचा पिसार आहे हे दिसण्यासाठी फेदर तुम्ही म्हणू शकताय, तर त्या गोष्टीसाठी आपण हे घेतले। आपण मोरांना संपूर्ण डाऊन केलं कारण का त्यावर आपला फोकस जाता कामा नाही यासाठी। नंतर मग ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट 2दा आपण लावले, बघू शकताय।
त्यानंतर लॉंग शॅडो म्हणजे एक प्रकारे जे मॉडेल आहे त्याच्या खुर्चींचा विथ मॉडेल दोघांचा प्रॉपर लेवल आहे. इथं बघू शकता राईट साईडचा आपला पिकॉक मोर निघून गेला. त्यानंतर एक्सपोजर आणि अशा लेवलची जी काही एवढीच आपली जी काय डिझाईन असेल जरा झूम आउट झूम इन मागाची पण झूम इन करून ती आपली PhD सेव्ह केल्या सेपरेट ती पण चेक करा आणि ही पण जरा झूम इन करून केल्या बेस्ट आहे बघा. ओके, तर पोस्टर थीमला तुम्हाला भेटून जाईल. फक्त तुम्ही इमेज चेंज करून प्रॉपर तुम्हाला जर फ्रेम बीम करायचं असेल तर नक्कीच त्या PhD मधनं करू शकता. दोन्ही सेपरेट दिल्यात. तर W1ला विथ टेक्स्ट आहे, W2ला विदाउट टेक्स्ट आहे पोस्टर थीम आणि ही W3 आहे ही विथ टेक्स्ट असणार आहे आणि W4 जी आहे तर ती विदाउट टेक्स्ट असणार आहे पोस्टर थीम. बघा चला आता गणेशाय नमा श्री गणेशाय नमा गणपती बाप्पांचं नाव करून आपण सुरू करून आपण जे काय श्री गणेश आहे तर ते केला. बाकी आपण खाली 2 डिझाईन एलिमेंट्स घेतल्यात. त्यानंतर मग आपल्या बाप्पांची आपली चांगल्या प्रकारे पिक इमेज म्हणजे एक प्रकारे व्हेक्टर आर्ट म्हणू शकता. दोन्हीकडे आपण स्ट्रोक विथ ड्रॉप शॅडो कसा मारला काय मारला सगळं दिलंय बघा. इथं चेक करा. वैभव टेक्स्चर इफेक्ट आणि त्याला आपण व्हाईट टेरेस ठेवलं प्रॉपर लेवल व्हायब्रन्स 0 करून किंवा सॅच्युरेशन 0 करून म्हणजे मायनस. त्यानंतर चिरंजीव त्यांची जी काही डिटेल्स आहेत तर ती खालची नाव तेन आणि वरील भावना ची सौका जी काही डिटेल्स आहेत तर ती. बाकी खालनं आपण संपूर्ण मॅचिंग केलं का कारण का आपल्याला टेक्स्टचा विषय आहे त्यामुळं. त्यानंतर इथं आपण एकदम बेस्ट लेवलचा असा शेप घेतला आहे त्याला आपण ह्यू सॅच्युरेशन जरा चेंजअप केलं. त्यानंतर मग इथं शुभ विवाह आपला साधना फॉन्टचं घेतला आहे पण त्याला आपण एक प्रकार टेक्स्ट मारले त्यामुळे ते तुम्हाला इफेक्ट मारला त्यामुळे तुम्हाला ते एडिट करता येणार नाही. आणि त्यानंतर मग जरा वर यांचा 16 अशा गोष्टी आपण ॲड केल्या. त्यानंतर बरोबर खाली मोठाच्या मोठा आपण शेप घेतला आणि नक्कीच मग जे काही डिटेल्स असतील शुक्रवार त्यांनी जे काही डिटेल्स आहेत तर ती आपण ॲड केल्या. आणि त्यानंतर मग इथं आपण घेतलं आहे शेप सेक्शन त्यात आपल्याला लावल्यात गोष्टी विवाहस्थळ आणि हळद समारंभ हळद व देवकार्य. आणि त्यानंतर मग तिकडं जे काही डिटेल्स आहेत तर ती दिलेलं आहे आणि इकडं हळद कार्य देवकार्याची डिटेल्स आपण दिलेलं आहे बेस्ट लेवलला. त्यानंतर मग खाली आपला नॉर्मल असा मोठा शेप त्यात आपण जे काही निमंत्रकचा भाग असेल तर तो आपण बेस्ट कवरअप केला आणि खाली आपण जरा मंडला आर्ट लावल्यात. बाकी मग आपल्या नावाची जी काही गोष्ट आहे तर ते आलेले आहे आणि वर जर आपण टाकल्यात जरा लेफ्ट अँड राईटला पार्टिकल्स. तर हे बघू शकताय कसं झाले एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट फायनल इफेक्ट. तुम्ही मग आपलं कलर लुकअप तीन मारू शकताय कोणता मारा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो मारा. तर प्रॉपर लेवलला काय युनिक असं मारलं तर बेस्ट ऑफ द बेस्ट लुकअप येऊन जातो. ओके, फायनल टच जरा देत चला कलर व्हॅलन्सचा व्हायब्रन्सचा एक्सपोजरचा आणि असं कलर लुकअपचा फायनल टच देत चला जेणेकरून बेस्ट दिसते. तर कशा वाटल्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला कुठली आवडली दोन्ही पण छान झाल्यात त्यातल्या आणि कुठली आवडली असली नक्कीच कळवा. बाकी कोणत्या गोष्टीला काय प्रॉब्लेम येत असेल तर तेही कळवा आपण बघत सविस्तर. ओके, बाकी भेटा लवकरचा पण एकदम चांगल्या विषयाला नाद व्हिडिओमध्ये तोरवाय काळजी घ्या. टेक केअर लव यू ऑल. टेक प्रेम आहे. धन्यवाद.